जेव्हा तुम्ही फर्टिलिटी सेंटरला येता त्यावेळेला तुम्ही दोघांनीही येणं अपेक्षित आहे. तुमच्या पहिल्या व्हिजिटमध्ये फिमेल पार्टनरच्या काही ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी केली जाते. मेल पार्टनरची सीमेन ॲनालिसिस नावाची एक महत्त्वाची टेस्ट केली जाते. त्यानंतर तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवला जातो आणि तो जर का IVF असेल तर तुम्हाला पुढच्या पाळीच्या 2ऱ्या ते 4थ्या दिवशी बोलवण्यात येतं. त्या दिवशी तुम्हाला गोनाड्रोपिनचे इंजेक्शन सुरू करण्यात येतात. हे गोनाड्रोपिनची इंजेक्शन 10 दिवस नंतर चालतात. तुमचे एग्स जेव्हा मॅच्युअर होतात त्यावेळेला तुम्हाला ट्रिगरचं इंजेक्शन दिलं जातं आणि मग ट्रिगरनंतर 36 तासानंतर ओव्हम पिकअपची एक प्रोसिजर होते. ही एक अत्यंत सोपी IV सेडेशन खाली केली जाणारी प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासोनोग्राफी प्रोबला एक मोठी नीडल अटॅच करून तुमच्या अंडाशयातली जी स्त्रीबीजं आहेत ती बाहेर काढली जातात. यानंतर IVF लॅबमध्ये ही स्त्रीबीजं पुरुष बीजाशी याचा संयोग घडून आणला जातो, ज्याला आपण ICSI असं म्हणतो, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आणि मग जो तयार होतो झायगोट त्याला इन्क्युबेटरमध्ये पुढच्या डेव्हलपमेंटसाठी ठेवतात. जेव्हा हा एम्ब्रिओ डे 5 स्टेजला म्हणजे ब्लास्टोसिस स्टेजला पोहोचतो तेव्हा एक योग्य वेळ बघून जेव्हा तुमच्या गर्भाशयातली आतली लायनिंग व्यवस्थित तयार झाली असेल अशा वेळेला हा एम्ब्रिओ तुमच्या गर्भाशयामध्ये अगदी अलवारपणे सोडला जातो.